Hello, myself Rucha Atal, Miss India 2025. From today, I'm proudly feeling overwhelmed to be a part of the felicitation through the Giants. मला खूप आनंद होत आहे इथं की मला हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल आणि मी काहीतरी सोशल कॉजसाठी वर्क करणार आहे रिगार्डिंग द ब्लाइंड चिल्ड्रन्स अँड द चिल्ड्रन्स एज्युकेशन जिथं मेंटल हेल्थवर जास्त फोकस असेल. थँक्यू. सदस्य आहेत विजयकुमार देशपांडे आज त्यांच्या डोळ्याच्या आजारामुळे ते ऑपरेशन होतं त्यामुळे ते येऊ नाही शकले. कारण त्यांच्याही आपल्या या सर्व शिबिराला खूप शुभेच्छा. आमचे दादाजी सर 2 मिनिटं बोलते. नमस्कार, मी डॉक्टर तानाजी माने. आम्ही गेल्या 8 वर्षापासून आरोग्य सेवेचं काम करतो आहे. मी आर्मीमध्ये रिटायर झाल्यानंतर डॉक्टर साहेब काळेचं आणि मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मोफत आरोग्य चेकअप शिबिर घेत असतो आहे. दौंडमध्येच आमचा हा 3रा कॅम्प आहे. खूप चांगल्या लोकांचा हा प्रतिसाद मिळालेला आहे. या संस्थेमार्फत खूप चांगली सेवा देण्यात आली आणि आम्हालाही लोकांनी जेवढे काय आरोग्य इथं रुग्ण उपस्थित झाले त्यांच्या सेवा करताना खूप आम्हाला एक चांगला प्रतिसाद त्यांना मिळाल्यामुळं आम्हालाही असं वाटलं नाही की आता 8 वाजले तरी आम्हाला काही वाटलं नाही की 8 वाजले, कारण बाहेर किती वाजले हे कळलंच नाही आम्हाला. खूप चांगला या प्रतिसाद मिळाल्यामुळं आम्ही आज खूप छान प्रकारे या शिबिराचा काम केलेलं आहे आणि लोकांना अगदी सवलतीच्या दरामध्ये आम्ही औषधं उपलब्ध करून पूर्ण त्यांना जे काही माहिती आहे ती सर्व डिटेलमध्ये सांगितली आहे आणि त्यावर सर्व रुग्ण अगदी संतुष्ट होऊनच गेलेले आहे. धन्यवाद. आपल्यासोबत ॲक्युपंक्चर तज्ज्ञ महाराष्ट्र शासन मान्य आमचे गोविंद सर आहेत. ते थोडंसं अटॅक झाल्यानंतर काही बिंदू सांगणार त्याच्यासाठी छोटंसं मार्गदर्शन करतो. गोविंद ॲक्युपंक्चरमध्ये गेली 20 वर्ष काम करतो आहे आणि आज जे काही लोकांना साधे जे काही अडचणी येतात की आयत्या वेळी काय केलं पाहिजे ते उदाहरणार्थ बाबा आपल्याला छातीमध्ये दडदड व्हायला लागते. कधी आपल्याला छातीला असा घाम येतो, घाबरल्यासारखं वाटतं, ॲसिडिटी होती. अशा वेळी काय केलं पाहिजे की P3 पॉईंट आपण P6 पॉईंट आहे म्हणजे या मनगटापासून 3 बोटं आपले घ्यायचे, स्वतःच्या बोटं घेऊन इथं जो पॉईंट मधोमध येतो P6 पॉईंट तो जो प्रेस केला 5 मिनटं तर आपला शरीरामध्ये जे काही ॲसिडिटी असेल त्याच्यानंतर धडधड होते, छाती घाबरल्यासारखं वाटतं, मळमळ होत असेल, पित्त झालं असेल तर ह्यासाठी हा उपयुक्त पॉईंट असतो. तर 3-4 दिवसात 3-4 वेळा हा 2-2, 3-3 मिनिटं प्रेस केला तर लोकांना घरच्या घरी विना औषध हा एक ट्रीटमेंट होऊ शकते आणि लोक स्वतःच त्यातनं बरं होऊ शकतात. हे असेच बरेच गोष्टी आहेत की जे पॉईंट काही पॉईंट असे आहेत की ते आपल्याला फायदेशीर ठरतात. ते उदाहरणार्थ बाबा आपल्या डोक्यापासून कमरेपर्यंत जर काही त्रास होत असेल, दुखत असेल तर हा एल आय 4 पॉईंट आहे की अंगठ्याच्या शेजारी इथं जो उंचवटा आहे या उंचवट्याच्या इथं जर प्रेस केलं तर हा एल आय 4 पॉईंट तर डोक्यापासून कमरेपर्यंत काही त्रास असेल, कुठल्याही अडचणी असेल तर कमी व्हायला खूप मदत होती. तर अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याचे पॉईंट्स असतात, आपल्या शरीरामध्ये मसलमध्ये ताकद येण्यासाठी पॉईंट्स असतात, मनाला शांती समाधान मिळण्यासाठी, चांगली झोप येण्यासाठी, असे काही मानसिक अस्वस्थता घालवण्यासाठी पॉईंट्स असतात. त्यामुळे ॲक्युपंक्चर शास्त्र हे नैसर्गिक पद्धतीने आपली जीवन पद्धती सुधारण्यासाठी एक चांगली पद्धती आहे आणि हे विना औषध असल्यामुळे त्याला पैसे काही खर्च होत नाही. तर प्रत्येकाने नागरिकांनी ही कला आत्मसात करावी आणि आपलं आयुष्य सुदृढ करावं असं मी आवाहन करतो. आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय सुंदर आणि अतिशय श्रद्धेने झालेला आहे. इथं आलेले जे सगळे आहेत पेशंट आणि इकडचे सगळे लोकांनी आम्हाला मदत केली आहे त्याला काही तोड नाही आणि आमचं पूर्ण म्हणजे आनंद वाटला आम्हाला की आज सकाळी आम्ही कधी 9ला आलो आणि कधी 9 वाजले कळलंच नाही आम्हाला. एवढं सुंदर कार्यक्रम झाला, लोकांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल मी अत्यंत आभारी. सर तुम्ही आपलं बोलणं चालत राहतं की समजा एखाद्याला अटॅक आला किंवा अटॅक आल्यानंतर पटकन बाबा कुठला बिंदू दाबला गेला पाहिजे किंवा काय तुम्ही आपलं दुपारी सकाळी बोलणं चालवतो तसं थोडक्यात जरा सांगितलं बरं भेटतं. हां, आता कसं आहे की हा H9 हा जो आहे आपला सांगवानाने H9 हा पॉईंट आहे आपला इकडचा, करंगळीचा इकडचा. इकडनं जर आपल्याला समजा छातीत दडदड व्हायला लागली किंवा छातीमध्ये जडपणा यायला लागला
की आपल्याला तेवढा वेळ नसतो की हॉस्पिटलमध्ये जाणार, तिकडनं ॲम्ब्युलन्स येणार, त्याच्यामध्ये पाऊण तास निघून जातो. तर अशा वेळी माणसाने जर इकडचं जर प्रेस करून 2 जर थेंब रक्त काढलं तर एक त्याला चांगला फायदा होऊ शकतो, वेळ मिळू शकतो त्याला. हा H9 पॉईंट आहे, हार्टचा पॉईंट आहे. आणि हे जरा थोडं काळपट रक्त येतं काढल्यानंतर. हे जर प्रत्येकाने असं केलं तर एक चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजे पिन वगैरे टोचून हा पिन वगैरे टोचून किंवा आपले जे निडल्स असतात ते जे टोचून केलं तर हा एक म्हणजे लोकांना एक वाचवण्यासाठी उपयुक्त पर्याय आहे. फास्ट. नाहीतर तो माणूस कसा जाणारच असतो, पण शेवटचा पर्याय आपल्याकडे म्हणतात Try. प्रयत्न आणि परमेश्वर. तर आपण प्रयत्न करायचा. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा इतकं गुपित साठलेलं आहे की आज मी स्वतः या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आता पण मी 40-50 लोकांना रस्त्याने जाताना फिट्स येऊन पडलेले लोक आहेत, चक्कर होऊन पडलेले लोक आहेत, त्यांना मी 2 पॉईंट प्रेस केले. एक म्हणजे DUS 26 नाक आणि ओठ ह्याच्यामध्ये प्रेस जर केला आणि त्याच वेळी K1 पॉईंट ह्या पायाच्या इथं जो दुसरा भाग आहे इकडनं इथं रेष मारली, 3 भाग केले, हा जो पॉईंट येतो हा K1 पॉईंट आहे. K1 आणि DUS 26 पॉईंट एकाच वेळी प्रेस केले की तो माणूस अर्धा मिनिटामध्ये उभा राहतो. त्याला चक्कर येऊ दे, फिट्स येऊ दे किंवा फिट्स होऊन त्याच्या तोंडाचा फेस येऊ दे. कोणी कांदा लावतो, त्यापेक्षाही जे आहे हे सायन्स आहे ह्याच्यामध्ये सायन्स असल्यामुळे तो माणूस अर्ध्या मिनिटाच्या आत उठून बसू शकतो, एवढे ह्याच्यामध्ये ताकद आहे. तर प्रत्येक माणसाने जर ही गोष्ट शिकली आणि त्याला नॉलेज जर मिळालं, आज यूट्यूबवर आपण बरंच काय बघत असतो, पण ह्या ज्या गोष्टी प्रत्येकाने बघितल्या तो एकमेकाचा जीव वाचवू शकतो, एकमेकाला मदत करू शकतो. कारण चक्कर येणं, फिट्स येणं कधी कधी कोणाला काही सांगता येत नाही. तर अशा वेळी जर आपल्याला काही जर ज्ञान असेल ते समाजासाठी उपयोगी पडेल. आतापर्यंत मला 40-50 लोकांना फिट्समधनं वाचवण्यासाठी, लगेच उठून बसवण्यासाठी मला मदत झालेली आहे. आणि आपलं महाराष्ट्र शासनाने स्वतः ॲक्युपंक्चर काउन्सिल स्थापन केलेलं आहे, लोकांना लायसन्स दिलं चाललं आहे. आणि एक चांगली उपचार पद्धती आहे, विना औषध, विना ऑपरेशन उपचार पद्धती आहे आणि स्वस्तात आणि मस्त आहे. त्यामुळे लोकांचे लाखो रुपये जे ऑपरेशन ते वाचू शकतात. फक्त श्रद्धेने ट्रीटमेंट घेतली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे माझं आव्हान आहे की प्रत्येकाने यामध्ये लक्ष घालावं आणि आपलं जीवन समृद्ध करावं, सदृढ करावं, एवढीच मी प्रार्थना करतो. धन्यवाद. रितेश पाटील, विजन स्पोर्ट फाउंडेशन पुढे दायरी आपल्या सर्व गुरुनानक सेवकांचा मनशः आभार व्यक्त करतात. थँक्यू.